या व्हिडिओमधील सर्व एआय जनरेटेड इमेजेस फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी वापरलेले आहेत. जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर मित्रांनो, आज आपण बजेट काय असतं आणि बजेट पास होण्यासाठी कोणकोणत्या प्रोसिजर थ्रू जावं लागतं यावरती डिस्कशन करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. मित्रांनो, जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, की भारताच्या संविधानामध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख केलेला आहे का? तर बहुतेक विद्यार्थी म्हणतील, सर याचा उल्लेख केलेला आहे कारण की 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी या टाइम पिरियडमध्ये आम्ही न्यूजवरती खूप बजेट हा शब्द ऐकतो. पण मित्रांनो लक्षात घ्या, भारताच्या संविधानामध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये. आपल्या संविधानामध्ये काय मेन्शन केलेलं आहे? वार्षिक आर्थिक विवरण, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, कलम 112 मध्ये. ठीक आहे. आता बघा, एक्झॅक्टली हे वार्षिक आर्थिक विवरण काय असतं? बघा, आपण बाहेर आता बघा, ॲज अ स्टुडंट आपण बाहेर राहतो. आपल्या घरचे आपल्याला 5,000 ₹6,000 एक महिन्यासाठी खर्चायला देतात. ठीक आहे. आपण काय करतो मग पर्टिक्युलर अमाउंट आपण घर भाड्यासाठी, त्याचबरोबर पर्टिक्युलर अमाउंट जेवणासाठी, ब्रेकफास्टसाठी, काही अमाउंट आपण काही पुस्तकं वगैरे घ्यायची असतील, लायब्ररीची फीस भरायची असेल, याच्यासाठी आपण डिव्हाईड करतो. म्हणजे आपण काय करायला होतं, कुठं खर्च करायचंय याचा एक रफ प्लॅन बनवतोय. किती? 1 महिन्यासाठी. आता ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये विचार करूयात. आपलं गव्हर्नमेंट आहे. तर गव्हर्नमेंट काही अमाउंट मध्ये पैसे कमवतं आणि काही अमाउंट मध्ये पैसे खर्च करतं. तर 1 वर्षासाठी सरकार किती उत्पादन करतं, किती इन्कम जनरेट करतं आणि किती खर्च करतो याचा अंदाज म्हणजेच बजेट. याचा अंदाज म्हणजेच बजेट किंवा वार्षिक आर्थिक विवरण. ही गोष्ट लक्षात घ्या. आता बजेटमध्ये कोणकोणत्या घटनांचा समावेश होतो? पहिला आहे महसूल प्राप्ती, रेव्हेन्यू रिसिप्ट. दुसरं आहे भांडवल प्राप्ती म्हणजेच कॅपिटल रिसिप्ट. तिसरं आहे उत्पादनाचे मार्ग. चौथं आहे खर्च. पाचवं आहे मागील वर्षाचा डेटा. सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की ह्याच रेफरन्सनं आपण काय करणार? नेक्स्ट इयरची प्लॅनिंग बनवणार. त्यानंतर आहे तूट आणि उपसर्ग. तूट किंवा उपसर्ग म्हणजे डेफिसिट आणि सरप्लस. वा त्यानंतर आहे आर्थिक धोरण आणि नवीन योजना. या सर्व घटकांचा समावेश बजेटमध्ये होतो. आता बघा, बजेटचे 2 प्रकार आहेत. रेल्वे अर्थसंकल्प आणि सामान्य अर्थसंकल्प. आता नावातच लक्षात आलंय, रेल्वे म्हणलं की फक्त रेल्वे मंत्रालय आणि सामान्य म्हणलं की रेल्वे सोडून बाकी इतर मंत्रालय. तर 1921 मध्ये ॲडवर्ड कमिटीने सजेस्ट केलं होतं, की रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प हे वेगवेगळे करायला पाहिजेत. पण 2016 मध्ये काय केलं? रेल्वे मंत्रालय आणि इतर मंत्रालय या सगळ्यांचं जे बजेट आहे ना, सगळ्यांची अर्थसंकल्पना मिक्स केलेली आहे. ओके. त्यांचं विलिनीकरण केलेलं आहे. ओके. 2016 पासून हे केलं आणि 2017 पासून लागू केलेलं आहे ते. आता घटनात्मक तरतुदी पाहूयात. राष्ट्रपती अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात सादर करतात. लोकसभा आणि राज्यसभामध्ये. अनुदान मागणी म्हणजेच डिमांड फॉर ग्रँटसाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक आहे. एक्झामिनर इथे डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो आपल्याला. ठीक आहे. डिमांड फॉर ग्रँट अनुदान मागणीसाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक आहे का नाही? तर आवश्यक आहे. संचित निधीतून म्हणजेच कन्सॉलिडेटेड फंड मधून पैसे काढायचे असेल तर ते कायद्यानेच काढावा लागतात. संचित निधीतून म्हणजेच कन्सॉलिडेट फंड मधनं पैसे काढायचे आहेत तर ते कायद्यानेच काढता येतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. कर विधेयक म्हणजेच टॅक्स बिल. आता हा फार महत्वाचा आहे. बघा, जसं मनी बिल इंट्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते आणि ती फक्त तुम्ही लोकसभेतच सादर करू शकता. सिमिलरली कर विधेयक तुम्ही राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक आहे आणि लोकसभेतच सादर करू शकता. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कर विधेयकामध्ये. कायद्याशिवाय तुम्हाला टॅक्स लावता येत नाही. हे तर बरोबरच. कायदा केला तरच तुम्हाला टॅक्स लावता येतोय. ओके. आता जर संसद आहे. संसद कर म्हणजेच टॅक्स एक तर कमी करू शकते किंवा रद्द करू शकते. लक्षात घ्या. कर हां, संसद कमी करू शकतो किंवा रद्द करू शकतो. पण वाढवू शकतो का? नाही. एक्झामिनर ना या स्टेटमेंटवरती ना क्वेशन बनवतो. लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस पी-वाय-क्यू प्रॅक्टिस करू ना, तुम्हाला लक्षात येईल की हे कसे छोटे-छोटे ट्रॅप एक्झामिनरनं सेट केलेले आहे. आता एक प्रश्न बघूया. खालीलपैकी योग्य विधान कोणते?
संचित निधीतून पैसे कायद्याशिवाय काढता येतात. कर फक्त कायद्याद्वारे लावता येतो. अनुदान मागणीसाठी राष्ट्रपती शिफारस आवश्यक आहे. आपण आताच बघितलं संचित निधीतून पैसे काढायचे आहे. मग एवढं लक्षात घ्या ना, पैसा काढायचा आहे. ठीक आहे. कायद्याशिवाय पैसा काढता येणार आहे का? नाही. आपण लोकशाहीमध्ये राहतो, लोकतंत्रात राहतो. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. कर फक्त कायद्यानेच लावता येतात आणि कर हे कमी करता येतात किंवा रद्द करता येतात. वाढवता येतो का? नाही. अनुदान मागणीसाठी राष्ट्रपती शिफारस आवश्यक आहे. कर बिल ठीक आहे. कर विधेयक जर तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं असेल तर लोकसभेतच सादर होतं आणि राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक आहे. आता लोकसभेचा आणि राज्यसभेचा रोल काय असतो? टॅक्स बिल संदर्भात. तर कर विधेयक फक्त लोकसभेमध्येच इंट्रोड्यूस होतं. अनुदान मागणीवरती मतदान होतं आणि अंतिम निर्णय हा फक्त लोकसभेचाच असतो. आता राज्यसभेमध्ये बघूया. टॅक्स बिल, कर विधेयक राज्यसभेत सादर होत नाही. आता सादरच होत नाही, तर अनुदानावर मतदान करणार का ते? मतदान करणार नाही. फक्त 14 दिवसाचं त्याच्याकडे एक फॉर्मॅलिटी टाइप त्यांना दिलेलं असतं. म्हणजे सगळ्यात जास्त पॉवरफुल कोण आहे? लोकसभा. ठीक आहे, लोकसभा आहे. कोणत्या केसमध्ये? टॅक्स बिल संदर्भात. एक प्रश्न बघूयात. बजेट संदर्भात योग्य विधान कोणते? राज्यसभा अनुदानावर मतदान करते. कर विधेयक लोकसभेतच सादर होते. लोकसभा अंतिम निर्णय घेते. लोकसभा अंतिम निर्णय घेतो, बरोबर. कर विधेयक लोकसभेतच सादर होते. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. राज्यसभा अनुदानावर मतदान करत नाही. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. आता बघूयात आपण चार्ज एक्सपेंडिचर संचित निधीवर खर्च. आता हे स्टेटमेंट ना लक्षात घ्या. भारताच्या संचित निधीवर थेट भारित खर्च म्हणजेच एक्सपेंडिचर चार्ज ऑन कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आता बघा, ह्या मॅम काय म्हणतायत? हे प्रभारित खर्च चार्ज एक्सपेंडिचर आहेत संचित निधीवर भारित आहेत. मित्रांनो, काही खर्चावर संसदेत फक्त चर्चा होते, पण मतदान होत नाही. आता आपण प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, स्पीकर या चॅप्टर मध्ये काय बघितलं होतं, की यांची जी पेमेंट असते ना, यांची पेमेंट वरती वोट होत नसतं. आणि यांना पेमेंट कोण देतं? कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया द्वारे त्यांचं पेमेंट दिलं जातं. तर लक्षात घ्या, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून जे संचित निधीवरचा खर्च असतो ना, संसदेत चर्चा होते. ठीक आहे. पण मतदान होत नाही. लेट्स सपोज राष्ट्रपतीची एक पर्टिक्युलर अमाउंट एबीसी त्यांची पगार आहे. तर याच्याबद्दल चर्चा होऊ शकते पण मतदान होणार नाही. कारण काय? स्वतंत्र संस्था पदाचे स्वातंत्र्य राखण्यासाठी आणि राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी. ठीक आहे. बजेटमध्ये हे वेगळे दाखवले जाते. आता उदाहरणार्थ काय काय? राष्ट्रपतीची सॅलरी, जे पण न्यायाधीश आहेत, चीफ न्यायाधीश आहेत, सर्वोच्च न्यायालय असो का उच्च न्यायालय, त्यांचे न्यायाधीश, पुन्हा राष्ट्रपती ज्यांची अपॉइंटमेंट करतात ना, जसं की कन्सॉलिडेटेड कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, चे मेंबर्स, चेअरमॅन, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या सर्वांचा याच्यामध्ये समावेश होतो. फक्त एवढंच लक्षात घ्यायचंय. चार्ज एक्सपेंडिचर किंवा संचित निधीवरचा खर्च आलं. काय लक्षात घ्यायचंय? डिस्कशन होतं पण वोट होत नाही. डिस्कशन होतं, वोट होत नाही. एवढ्याच कीवर्ड्स लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. एक प्रश्न पाहूयात. चार्ज एक्सपेंडिचर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. यावर संसदेत मतदान होते. यावर संसदेत चर्चा होते. हे संचित निधीवर आधारित असते. संचित निधीवर आधारित आहे का? चर्चा होते, होते. मतदान होते का? नाही. तर आहे ऑप्शन 1. आता खर्चाचे प्रकार बघूयात. खर्चाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक आहे चार्ज एक्सपेंडिचर म्हणजे संचित निधीवरचा खर्च आणि दुसरा आहे वोटेड एक्सपेंडिचर म्हणजेच मतदानाचे मंजूर होणारा खर्च. तर चार्ज एक्सपेंडिचर संसदेत चर्चा होते, मतदान होत नाही. यादी कोणकोणती? राष्ट्रपतीचं वेतन, त्यांचा खर्च, ठीक आहे. राष्ट्रपतीचं वेतन, त्यांचा खर्च, न्यायाधीश आणि बाकीचे न्यायाधीश असतात ते. पुन्हा राज्यसभाचा सभापती आणि उपसभापती. राज्यसभेचा सभापती कोण असतात? व्हाईस प्रेसिडेंट असतात. लोकसभेचे अध्यक्ष, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर, उपाध्यक्ष यांचे वेतन. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पेन्शन, सीएजी चे वेतन, चे अध्यक्ष, बाकी सगळे बघा हे त्यांचा समावेश आहे. यांचा समावेश चार्ज एक्सपेंडिचर मध्ये होतो. ठीक आहे. संसद घोषित केलेला इतर खर्च, न्यायालयीन निर्णय किंवा डिग्री खर्च, कर्जावरील खर्च सगळ्यांचा समावेश
चार्ज एक्सपेंडिचर मध्ये होतो. ठीक आहे. आता या डायग्राम थ्रू तुम्हाला मेमोराईज करायला पण थोडीशी मदत होऊन जाईल. एक प्रश्न बघूया. खालीलपैकी चार्ज एक्सपेंडिचर मध्ये कोणत्या येतो? राष्ट्रपतीचे वेतन, कर्जावरील व्याज आणि सामान्य प्रशासन खर्च. आता सामान्य प्रशासन खर्च याच्यात येणार आहे का? नाही. 1 आणि 2 याचं उत्तर. ओके. आता बजेट बजेट पास करायचं आहे. तर त्याच्या काही प्रोग्रेस असतात ना, एक प्रक्रिया असणार. तर ती प्रक्रिया बघूया. आपल्याला माहिती आहे बजेट कुठे इंट्रोड्यूस होतो? लोकसभेत. पहिल्यांदा काय होणार ते? सादरीकरण होणार. ठीक आहे. तर हे सादर करायला. त्याच्यानंतर काय होतं? सर्वसाधारण चर्चा होते. तिसऱ्या टप्प्यामध्ये विभागीय समित्यामध्ये छानबीन होते. चौथ्या टप्प्यामध्ये अनुदान मागणी, मतदान म्हणजे डिमांड फॉर ग्रँट व्होटिंग. 5व्या टप्प्यामध्ये होते विनियोग विधेयक आणि 6व्या टप्प्यामध्ये होतं वित्त विधेयक म्हणजे फायनान्स बिल. आता एक-एक करून आपण ना ही प्रक्रिया बघूया. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, की अर्थसंकल्प म्हणजेच बजेट स्टेज प्रक्रियेचा योग्य क्रम कोणता? जनरल डिस्कशन, फायनान्शियल बिल, प्रेझेंटेशन, व्होटिंग ऑन डिमांड. आता बघा, कॉमन लॉजिक लावूयात. सगळ्यात पहिल्यांदा प्रेझेंट होणार. प्रेझेंट होणार तर ऑप्शन 2 गेलं, ऑप्शन 4 गेलं. ठीक आहे. प्रेझेंट झालं. प्रेझेंट झाल्यानंतर काय होणार? व्होटिंग ऑन डिमांड होणार का? नाही. जनरल डिस्कशन होणार ना. पहिल्यांदा मी मांडलं, मग त्याच्यावर डिस्कशन व्हायला. बस एवढं जरी माहीत असलं तरी तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचून जाऊ शकता. आता प्रेझेंटेशन ऑफ बजेट पहिली स्टेप बघूया. सादरीकरण 2 भाग असतात. रेल्वे अर्थसंकल्प आणि सामान्य अर्थसंकल्प. क्रम काय आहे? आधी रेल्वे, त्याच्यानंतर सामान्य अर्थसंकल्प काय होतं? प्रेझेंट केला जातो. सादरीकरण रेल्वे मंत्री फेब्रुवारी 3ऱ्या आठवड्यामध्ये आणि वित्त मंत्री फेब्रुवारी शेवटच्या दिवशी काय करतात? सादर करतात. बजेट भाषण बजेटचं जे पण भाषण आहे ना, ते वित्त मंत्रीद्वारे लोकसभेत दिलं जातं. राज्यसभाची भूमिका काय आहे? फक्त चर्चा करू शकते, मतदान करू शकते का? नाही. ओके. फक्त चर्चा करू शकते, मतदान करू शकत नाही. तर हे जे पण पॉइंट आहेत ना, ॲज इट इज लक्षात घ्या. एक्झामिनर तुम्हाला यावरतीच मल्टी लाईनर स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारणार आहे. प्रश्न बघूयात. अर्थसंकल्प सादरीकरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. सामान्य अर्थसंकल्प रेल्वे अर्थसंकल्पना पूर्वी सादर होते. वित्त मंत्री बजेट भाषण करतात आणि राज्यसभा अनुदानावर मतदान करू शकते. मला एवढंच माहिती आहे की राज्यसभा अनुदानावर मतदान करू शकत नाही. तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. सामान्य अर्थसंकल्पना रेल्वे अर्थसंकल्पना पूर्वी सादर होते का? नाही. पहिले रेल्वे येते, नंतर सामान्य अर्थसंकल्पना येते. तर दुसरं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ओन्ली वन. आता दुसरी स्टेप बघूया. ठीक आहे. पहिल्यांदा प्रेझेंट केलं. आता काय करायला? डिस्कशन करायला. आता बघा ते जे एक समजण्यासाठी हां, कोणी पर्सनल घ्यायचं नाही. आता पूर्ण ती तुफानी होती ना सभेमध्ये, एक येऊन एकाला फेकून मारते, तर शिवाय देतात वगैरे, वगैरे. ते इथंच होतं सर्वसाधारण चर्चेमध्ये. सादर झालं. सादर झाल्यानंतर काही दिवसांनी सुरू होतं सर्वसाधारण चर्चा. ही चर्चा चालू झालेली आहे. दोन्ही सभागृहामध्ये होते, लोकसभेमध्ये होते, राज्यसभेमध्ये होते. आता चर्चा करायला तर राज्यसभेमध्ये पण होणार. ठीक आहे. मतदानाचा अधिकार नाहीये राज्यसभेमध्ये. 3 ते 4 दिवस चर्चा होणार. चर्चामध्ये संपूर्ण अर्थसंकल्पनाचं चर्चा होणार. इथे एवढे रुपये का खर्चले, इथंच का म्हणून खर्चले, इथं नाही का म्हणून खर्चले वगैरे त्यांचं डिस्कशन होणार. तत्वावर म्हणजेच प्रिन्सिपल वरती चर्चा होते. आता इथं दिलेलं तर आहे आणि रिॲलिटीमध्ये तुम्हाला पण माहिती आहे कोणत्या तत्वावरती चर्चा होते यांची. मर्यादा लक्षात घ्या. कट मोशन नाहीये, मतदान होत नाहीये. कोणत्या स्टेजमध्ये? सर्वसाधारण चर्चेमध्ये. कट मोशन नाहीये आणि मतदान पण होत नाही. कुठे? सर्वसाधारण चर्चेमध्ये. शेवट कसा होतो सर्वसाधारण चर्चेचा? ज्यावेळेस वित्तीय मंत्र्याने जे उत्तर देतात ना, आता सगळे प्रश्न कोणाला विचारले जाणार? वित्तीय मंत्र्यालाच विचारलं जाणार ना, कारण की तो तर प्रेझेंट करायला आहे. प्रश्न बघूयात. सर्वसाधारण चर्चा टप्प्यात खालीलपैकी काय होते? अर्थसंकल्पनावर चर्चा होते. बजेट इज डिस्कस. मतदान होते. कट मोशन मांडता येते. अरे मतदान होत नाही. दुसरं कटलं स्टेटमेंट उत्तर एक ओन्ली वन इज द करेक्ट आन्सर. आणि कट मोशन मांडता येते का? नाही. मतदान होत नाही कट मोशन मांडता येत नाही. हे काही इथं आपण बघितलं. कट मोशन नाही आणि मतदान पण नाही. ही तर मर्यादा आहे ना. आता थर्ड स्टेज मध्ये बघूयात. कमिटी स्क्रुटिनी विभागीय समिती तपासणी. आता बघा ज्यावेळेस तुम्ही भविष्यात ऑफिसर्स वगैरे होणार ना, ठीक आहे. ते कोणी डी बनेल, कोणी
तहसीलदार बनेल, कोणी डेप्युटी कलेक्टर बनेल ना, त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन होत होत तुम्ही एका सेक्रेटरी लेव्हलवरती जाता. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही सेक्रेटरी लेव्हलवरती जाणार ना, तिथे तुम्ही ह्या विभागीय समिती तपासणीमध्ये तुमची महत्त्वाची भूमिका प्ले करणार आहोत. ठीक आहे. कारण की बघा आपले एम-पी, एम-एल-ए त्यांना एवढं नॉलेज नसतं. त्यांना मदत करण्यासाठी आता फ्युचरमध्ये तुम्हीच असणार आहेत. तर वित्तीय समिती तपासणीमध्ये म्हणजेच डिपार्टमेंटल कमिटी आता सगळं बोलणं वगैरे झालं, चेअर फेकून मारणं झालं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. आता थोडंसं सिरियसली काम करायचं. ठीक आहे. पहिल्यांदा प्रेझेंट केलं. प्रेझेंट झाल्यानंतर काही दिवसांनी काय केलं त्यांनी सामान्य डिस्कशन केलं 3-4 दिवसासाठी. मग आता सामान्य डिस्कशन झालं. आता काय व्हायलंय, विभागीय समिती तपासणी व्हायली. तर सर्वसाधारण चर्चेनंतर सभागृह स्थगित होतं. ठीक आहे. 3-4 दिवस डिस्कशन झाल्यावर ते थकून जातात. ठीक आहे. एवढं बोलून एकूण एकाला शिव्या देऊन ते थकून जातात. मग नंतर 3 ते 4 आठवडे वित्तीय समिती काय करते, स्क्रुटिनी करते. पूर्ण डिटेलमध्ये बघते, की काय-काय चालू आहे, कसं-कसं चालू आहे, कुठं खर्च करायचा, काय-काय इम्प्रुव्हमेंट पाहिजे तर. तर ह्या समितीचं कार्य काय आहे, तर हे आता बजेटमध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे. भारताच्या अ, जवळ वेल्फेअरसाठी खूप वेगवेगळे पॅरामीटर्सचा विचार केला जातो. तर या सगळ्या पॅरामीटर्सला डिस्कशन करण्यासाठी, एकदम डिटेल एनालिसिस करण्यासाठी 24 स्थायी समित्या असतात. किती 24 स्थायी समित्या असतात म्हणजे स्टँडिंग कमिटीज असतात. ज्या अनुदान मागण्या तपासतात, डिमांड फॉर ग्रँट तपासतात आणि सविस्तर चर्चा होते. हा अहवाल दोन्ही सभागृहात सादर होतो. ओके. हे स्क्रुटिनी झाल्यानंतर दोन्ही सभागृहात सादर होतं. याचं महत्त्व काय आहे? कारण की सखोल डिस्कशन व्हायलंय, डिटेल स्क्रुटिनी व्हायली. मंत्रालयावर प्रभावी नियंत्रण असतं यांचं. ठीक आहे. याची सुरुवात 1993 मध्ये झालेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. आणि 2004 मध्ये याचा विस्तार झालेला आहे. एक प्रश्न बघूयात. विभागीय समिती तपासणीबाबत खालील विधाने विचारात घ्या. 24 स्थायी समिती अनुदान मागण्या तपासतात. हा टप्पा सादरीकरणापूर्वी होतो. समित्या अहवाल संसदेत सादर करतात. तर समित्या अहवाल संसदेत सादर होतो. टप्पा सादरीकरणापूर्वी होतो का? नाही. त्यानंतर होतो. 24 स्थायी समिती अनुदान मागण्या तपासतात का? तपासतात. ते खूप डिटेल स्क्रुटिनी करतात. व्होट ऑन डिमांड फॉर ग्रँट अनुदान मागणी मतदान म्हणजेच डिमांड फॉर ग्रँट. तर अनुदान मागणी मतदानमध्ये लोकसभा मतदान करते, राज्यसभा मतदान करत नाही. प्रक्रिया मंत्रालय निहाय मागण्या असतात. मतदानानंतर ग्रँट बनतो. मतदानानंतर ग्रँट बनतो. आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचंय. लोकसभा मतदान करते अनुदान मागणीवरती. राज्यसभेला मतदान करायचा अधिकार नसतो. महत्व काय असतं? फक्त व्होटेबल एक्सपेंडिचर वर मतदान असतं. व्होटेबल एक्सपेंडिचर वरती मतदान असतं. चार्ज एक्सपेंडिचर फक्त चर्चा करते. चार्ज एक्सपेंडिचर फक्त चर्चा करते. 26 दिवसाचा कालावधी असतो. आता बुलेटिन काय असतं? शेवटच्या दिवशी सर्व मागण्या एकत्र मतदान होतं. ठीक आहे. एकदम शेवटी जर झालं, आता खूप वर्कलोड वाढला. शेवटच्या दिवशी सर्व मागण्या घेतल्या त्यांनी. ओके. एकदा सगळ्यांचं वोटिंग चालू करतात ते. आता ग्लुटेनवरती ज्यावेळेस आपण पी-वाय-क्यू डिस्कशन करू तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने मी तिथे समजेल. ओके. एकदा पॉज करा आणि ही जी इमेजवरती जे कन्व्हर्सेशन आहे ना, तुम्ही एकदा वाचून घ्या. प्रश्न बघूयात. अनुदान मागणी मतदानाबाबत योग्य विधान कोणते? राज्यसभा मतदान करत नाही रे. राज्यसभा मतदान करतच नाही. आणि बघा चार्ज एक्सपेंडिचर वर मतदान होते. अरे, लोकसभा मतदान करते. चार्ज एक्सपेंडिचर फक्त चर्चा होते. काय होते? चर्चा होते. पुढे बघूयात आता कट मोशन काय? कपात प्रस्ताव. ठीक आहे. कट म्हणजे काय? कपात करायला होतं. कशावरती? अनुदान कमी करण्यासाठी काही प्रस्ताव असतो. आता बघा 1, 2 आणि 3 ह्या 3 ज्या इमेजेस आहेत ना, त्याच इमेजेस तुम्हाला पॉज करून वाचायच्या आहेत. ठीक आहे. पॉलिसी कट. पॉलिसी कट म्हणजे धोरणात्मक कपात. सरकारचे संपूर्ण धोरण बघा काय असतं संसदमध्ये एक असते मेजॉरिटी मध्ये पार्टी, एक असते मायनॉरिटी मध्ये पार्टी. मेजॉरिटी वाले रूल करतात. मायनॉरिटी वाले काय करतात? क्रिटिसाइज करतात, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसाइज करतात. जेणेकरून जे मेजॉरिटी ज्यांनी सरकार बनविलेलं आहे ते काय करणार? ते म्हणजे जबाबदार राहणार. कारण की भारतामध्ये संसदीय पद्धत आहे आणि संसदीय पद्धत ही जबाबदार पद्धत आहे. म्हणजे नाहीतर काय होणार? ज्यांची मेजॉरिटी आहे ते काही पण त्यांच्या मनमानीनं काम करतील. त्यांना त्यांच्यावरती आळा घालण्यासाठी मायनॉरिटी मध्ये जे गव्हर्नमेंट असतं ना, मायनॉरिटी मध्ये जे लोकं असतात, पार्टी असतात, ते त्यांना काय करतात? काय करतात?
वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारून अकाउंटेबिलिटी विचारत असते. तर तसंच एक आहे धोरणात्मक कपात, पॉलिसी कट. सरकारचे संपूर्ण धोरण मान्य नसते, तेव्हा ही कपात केली जाते. याचा अर्थ अविश्वास. कोण दाखवायलाय? बाकीचे मेंबर्स दाखवायला. दुसरं आहे इकॉनॉमिक कट म्हणजेच आर्थिक कपात. जेव्हा धोरण मान्य असते. धोरण तर मान्य आहे. बाबा तुम्ही एक नंबर बजेट बनवलंय. पण काही गोष्टींना मला पटत नाहीयेत. ते पण खर्च खूप जास्त वाटतोय. तेव्हा ही कपात केली जाते. हे बजेट हे बचत करण्यासाठी आहे आणि ठराविक रक्कम कमी केल्या जाते. ठीक आहे. ठराविक रक्कम कमी केल्या जाते. तिसरं आहे टोकन कपात ज्याला ठीक आहे. टोकन कट म्हटलं जातं. जेव्हा धोरण आणि खर्च मान्य असतात. धोरण आणि खर्च दोन्ही मान्य आहेत. एखादी छोटीशी समस्या किंवा नाराजी असते, तेव्हा कपात केली जाते. त्या कपातीलाच टोकन कपात किंवा स्मरणपत्र असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर किती रक्कम कपात होऊ शकते? ₹100 मिनिमम कपात होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे पॉलिसी कट म्हणजे काय? पूर्णपणेच मान्यता नाहीये. आर्थिक कपात म्हणजे काय? मान्यता तर आहे. ठीक आहे. पण काही गोष्टींमध्ये मला थोडंसं वाटायलंय की तुम्ही जास्त पैसे खर्च केला. आणि तिसरं आहे टोकन कपात. टोकन कपात म्हणजे तुमचं धोरणं चांगलं आहे, खर्च मान्य आहे, पण एखादी छोटीशी समस्या असते ना, त्याला म्हणतात टोकन कपात. महत्त्व काय? सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि चर्चा वाढवणे. जेवढी जास्त चर्चा, तेवढं जास्त चांगलं आउटपुट येतं. वास्तव काय आहे? क्वचितच मंजूर होतं. आता बघा, क्वचितच मंजूर होणार ना, जर इन केस जर मंजूर झालं, तर सरकार संकटात येऊन जातं. जर सरकार संकटात आलं, तर वांदं होऊन जाणार. आता प्रश्न बघूयात. खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. पॉलिसी कट ₹1, इकॉनॉमिकल कट, ठराविक कपात आणि टोकन कट ₹100. तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. पॉलिसी कट, टोकन कट आणि इकॉनॉमिक कट. ठीक आहे. आता पुढचं बघूयात आपण. कट मोशन, कंडिशन आणि सिग्निफिकन्स काय आहे? कंडिशन बघूयात. एकाच मागणीशी संबंधित असणार, एकाच मागणीशी संबंधित. स्पष्ट आणि मुद्देसूद मांडणी असायला पाहिजे. एकाच विषयावरती मांडणी असायला पाहिजे. कायदा बदल सुचवू नये. ठीक आहे. कायद्यामध्ये बदल सुचवू नये. न्यायालयीन विषय नसावा. ठीक आहे. न्यायालयीन विषय नसायला पाहिजे. चार्ज एक्सपेंडिचर पण नसायला पाहिजे. तर ह्या कंडिशन लक्षात घ्या. आपल्याला एक्झामिनर विचारू शकतो. महत्त्व काय आहे? सखोल चर्चा आणि सरकारचे परीक्षण. निर्णय मंजूर झाला तर सरकारवरती अविश्वास ठराव प्रस्तावित होतो आणि सरकार पडून जातं. कट मोशनसाठी खालीलपैकी कोणती अट आवश्यक आहे? एकाच मागणीशी संबंधित असणे, चार्ज एक्सपेंडिचर वर आधारित असणे, स्पष्ट आणि मुद्देसूद असणे. स्पष्ट आणि मुद्देसूद पाहिजे, एकाच मागणीशी संबंधित पाहिजे. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. चार्ज एक्सपेंडिचर वर आधारित असते का? नसते. चार्ज एक्सपेंडिचर वर आधारित नसायला पाहिजे. ओके. आता विनियोग विधेयक म्हणजे अप्रोप्रिएट बिल काय असतं? संचित निधीतून म्हणजे कन्सॉलिडेटेड फंड पैसे काढण्यासाठी आवश्यक आहे. आपण ते बघितलं. लोकसभेची मंजुरी केलेले अनुदान घेण्यासाठी. चार्ज एक्सपेंडिचर कडून. घटनात्मक अट काय आहे? कायद्याशिवाय पैसे काढता येत नाहीत. आपण स्टार्टिंगलाच बघितलं. मर्यादा काय? रक्कम बदलता येत नाही. लक्षात घ्या, रक्कम बदलता येत नाही. निधीचा उद्देश बदलता येत नाही. निधीचा उद्देश बदलता येत नाही. महत्व आहे की ज्यावेळेस हे जे विधेयक आहे, बघा, जोपर्यंत हा विधेयक ॲक्ट बनत नाही, कायदा बनत नाही, तोपर्यंत सरकार पैसे काढू शकत नाही. एक प्रश्न बघूयात. विनियोग विधेयकाबाबत योग्य विधान कोणते? संचित निधीतून पैसे काढण्यासाठी आवश्यक आहे. त्यात रक्कम बदलता येते आणि हे लोकसभेच्या अनुदानाशी संबंधित आहे. तर संचित निधीतून पैसे काढण्यासाठी आवश्यक आहे. बरोबर. त्यात रक्कम बदलता येते? नाही. ओरिजिनल रक्कमच ठेवावी लागते. लोकसभेच्या अनुदानाशी संबंधित आहे का? तो बरोबर आहे. 1 आणि 3 बरोबर स्टेटमेंट आहे. आता अप्रोप्रिएट बिल बघितलं. अप्रोप्रिएट ॲक्ट बघूयात. आपण काय म्हटलं होतं? जोपर्यंत बिल आहे, तर बिल लोकसभा, राज्यसभेत मान्यता होते, मग राष्ट्रपतीकडे येते. राष्ट्रपतीची सिग्नेचर होते आणि बिल बिकम अ ॲक्ट. बिल काय होतो? कायदा बनतो, ॲक्ट बनतो. तर राष्ट्रपतीची मान्यता आवश्यक असते. पैसे काढण्यास कायदेशीर परवानगी. ठीक आहे. आता राष्ट्रपतीची सिग्नेचर भेटली म्हणल्यावर पैसे भेटूनच जाणार. महत्वाचं काय आहे अप्रोप्रिएट ॲक्टसाठी?
ॲक्ट झाल्याशिवाय पैसे काढता येत नाही. समस्या काय आहे आता बघा, 1 फेब्रुवारीला बजेट चालू व्हायलंय. 2 महिन्याचा प्रोसिजर असतो. एप्रिलमध्ये सगळं सुरळीतपणे पैसे भेटायला चालू होतात. पण हे 2 महिने काय करणार? प्रक्रिया एप्रिलपर्यंत समस्या काय आहे? तर प्रक्रिया एप्रिलपर्यंत चालते. हे 2 महिन्याचा खर्च सरकारला कुठून भागवणार ते? त्याच्यामुळं व्होट ऑन अकाउंट असतं. व्होट ऑन अकाउंट लेखानुदान म्हणजे काय? तर पूर्ण बजेट पास होण्यापूर्वी सरकारी खर्च चालवण्यासाठी जी तात्पुरती मंजुरी असते ना, ती म्हणजे व्होट ऑन अकाउंट. फक्त अत्यावश्यक खर्चासाठीच ही इंट्रोड्यूस केलेली असते. नवीन योजनांना मंजुरी देता येत नाही. हे टेम्पररी स्वरूपात असते. वैशिष्ट्य 2 महिने आणि खर्च 1/6 खर्च मिळतो यांना. लक्षात काय ठेवायचंय? अप्रोप्रिएशन म्हणजे काय? लीगल विथड्रॉवल आणि व्होट ऑन अकाउंट म्हणजे टेम्पररी मनी. टेम्पररी मनी. प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. विनियोग विधेयक संचित निधीतून पैसे काढण्यासाठी आवश्यक आहे. व्होट ऑन अकाउंट ही कायमस्वरूपी तरतूद आहे. विनियोग अधिनियम झाल्याशिवाय सरकार पैसे काढू शकत नाही. आता बघा, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे का? नाही. व्होट ऑन अकाउंट ही कायमस्वरूपी नाही, तात्पुरत्या स्वरूपात आहे. पहिलं आणि तिसरं स्टेटमेंट बरोबर. आता बघूयात आपण अदर ग्रँट्स इन पार्लमेंट इतर अनुदान कोणकोणते असतात. तर नियमित अर्थसंकल्पाशिवाय विशेष परिस्थितीत संसद विविध अनुदाने देतात जसं की कोविड-19 टाइम पिरियड मध्ये झालं होतं. पूरक अनुदान म्हणजे सप्लिमेंटरी ग्रँट चालू आर्थिक वर्षात मंजूर रक्कम अपुरी पडल्यास दिली जाते. दुसरं आहे अतिरिक्त अनुदान. नवीन सेवा, नवीन सेवा किंवा योजनेसाठी खर्च आवश्यक झाल्यास दिली जाते. नवीन सेवा किंवा योजनेसाठी खर्च आवश्यक वाटल्यास दिली जाते. ही सेवा मूळ अर्थसंकल्पनात नसते. ही सेवा मूळ अर्थसंकल्पनात नसते. तिसरं आहे जादा अनुदान. काय आहे? जादा अनुदान. ठीक आहे. जादा अनुदान इकडे. मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च झाल्यास दिले जाते. आर्थिक वर्षानंतर मंजूर होते आणि लोकलेखा समितीची मंजुरी आवश्यक आहे. हा मुद्दा महत्वाचा. आता बाकीचे अनुदान बघूया जसं की क्रेडिट मत. क्रेडिट मत काय म्हणतं? अनपेक्षित खर्चासाठी दिले जाते. तपशील देणे शक्य नसते आणि सरकारला दिलेला रिकामा धनादेश आहे. पुढचा आहे अपवादात्मक अनुदान. विशेष उद्देशासाठी दिले जाते. आता बघा, अपवाद म्हणजे काहीतरी विशेष परिस्थिती असेल तेव्हाच दिले जाते. चालू आर्थिक वर्षाशी संबंधित नसतं हे. विशेष उद्देशासाठी आहे ना, विशेष उद्देशासाठी आहे. आणि टोकन अनुदान पुनर्विनियोगाद्वारे निधी उपलब्ध केला जातो. पुनर्विनियोगाद्वारे निधी उपलब्ध केल्या जातो आणि ₹1 प्रतिकात्मक रक्कम मंजूर होते. अतिरिक्त खर्च नसतो याच्यामध्ये टोकन अनुदानामध्ये. आता एक प्रश्न बघूया जोड्या जुळवा. पूरक अनुदान म्हणजे रक्कम अपुरी आहे. अतिरिक्त अनुदान म्हणजे नवीन सेवा आणि तिसरं आहे टोकन अनुदान म्हणजे ₹1 प्रतिकात्मक म्हणजे सिम्बॉलिक. तर काय काय बरोबर आहे? तर हे तिन्ही पण जोड्या बरोबर आहेत. आता निधी बघूयात. फंड. भारतीय संविधानानुसार केंद्र सरकारसाठी 3 प्रकारचे निधी आहेत. एक आहे भारताचा संचित निधी कलम 266 मध्ये भारताचा सार्वजनिक लेखा कलम 266 मध्येच, भारताचा आकस्मिक निधी कलम 267 मध्ये. आता एक-एक करून थोडंसं याला डिस्कशन करूयात. भारताचा संचित निधी कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया कलम 266. सर्व प्राप्ती जमा होतात आणि सर्व खर्च इथूनच येतात. म्हणजे सगळे पैसे इथंच येतात आणि इथूनच डिस्ट्रिब्यूट होतात. कशा-कशाचा समावेश आहे? भारत सरकारला मिळणारे सर्व महसूल, ट्रेजरी बिल, कर्ज आणि आगाऊ रकमेच्या स्वरूपामध्ये उभारलेले कर्ज, कर्जाची परतफेड म्हणून मिळणारी रक्कम यांचा समावेश कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया कलम 266 मध्ये पाहायला मिळतो. खर्च कुठं होतो? सरकारचे सर्व कायदेशीर खर्च लक्षात घ्या. कायदेशीर खर्च या निधीतून केले जातात. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. महत्वाची अट काय आहे? तर संसदेकडून कायद्याशिवाय या निधीतून पैसे काढता येत नाहीत. कायद्याशिवाय पैसे काढता येत नाहीत. एक प्रश्न बघूयात. भारताच्या संचित निधीबाबत खालील विधाने विचारात घ्या. सर्व महसूल या निधीतच जमा होतात. कर्जाची परतफेड या निधीत जमा होते. तिसरं आहे संसद मंजुरीशिवाय पैसे काढता येतात. अरे पैसे काढता येत नाहीत. बाकीचे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे.
आता बघूयात पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा सार्वजनिक लेखा. भारताचा सार्वजनिक लेखा. संचित निधीमध्ये न येणारी इतर सर्व सार्वजनिक रक्कमी कुठे येते? पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये येते. भारताच्या सार्वजनिक लेखामध्ये येते. याच्यामध्ये समावेश होतो भविष्य निर्वाह निधी ठेव म्हणजे प्रोव्हिडंट फंड डिपॉझिट, न्यायालयीन ठेव, बचत बँक ठेव, त्याच्यानंतर आहे विभागीय ठेव आणि प्रेषक म्हणजे रेमिटन्स. संचालन कोण करतं? कार्यकारी कारवाईद्वारे म्हणजेच एक्झिक्युटिव्ह ऍक्शन चालवले जाते. पैसे काढण्यासाठी संसदेची मंजुरी आवश्यक नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे. पैसे काढण्यासाठी मंजुरी आवश्यक आहे का? नाही. पण कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून पैसे काढण्यासाठी संसदेची आवश्यकता आहे का? आहे. आवश्यकता आहे. संसदकडून कायद्याशिवाय या निधीतून पैसे काढता येत नाहीत. संसदेची मंजुरी आवश्यक आहे का? आवश्यक आहे. कुठे? भारताच्या संचित निधीमध्ये कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये आवश्यक आहे. पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये गरज नाहीये. स्वरूप कसं आहे? तर मुख्यतः बँकिंग स्वरूपाचा बँकिंग व्यवहाराच्या स्वरूपात दिले जाते. काय? पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. प्रश्न बघूयात भारताच्या सार्वजनिक लेख्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. संचित निधीतील रक्कम यात जमा होते. यात भविष्य निर्वाह निधी ठेव समाविष्ट आहे. यातून पैसे काढण्यासाठी संसद मंजुरी आवश्यक नसते. तर संचित निधीत रक्कम यात जमा होत नाही. यात भविष्य निर्वाह निधी ठेव समाविष्ट आहे आणि संसद मंजुरी आवश्यक नसते. ओके. आता बघूयात आपण भारताचा आकस्मित निधी कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया. संविधानाने संसदेला आकस्मिक निधी स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. अंडर आकस्मिक निधी अधिनियम कायदा 1950. या आता निधी काय असतो? कायद्याने निश्चित केलेली रक्कम वेळोवेळी जमा केली जाते. कायद्याने निश्चित केलेली रक्कम वेळोवेळी जमा केली जाते आणि नियंत्रण असतं राष्ट्रपतीच्या ताब्यामध्ये. कोणाकडे असतं? राष्ट्रपतीच्या ताब्याकडे. याचा उपयोग काय आहे? तर बघा, आकस्मित म्हणलेला आहे तर अनपेक्षित खर्च भागविण्यासाठी आगाऊ रक्कम दिली जाते. अनपेक्षित खर्च भागवण्यासाठी आगाऊ रक्कम दिली जाते. संसदेकडून मंजुरी मिळेपर्यंत वापर केला जातो. म्हणजे कसं? आता बघा, एखाद्या डिपार्टमेंटनं सांगितलं की बाबा एवढे एवढे पैसे पाहिजेत, पण संसद पण बिझी असते. तर त्या टाइम पिरियड मध्ये कसं सिच्युएशन हँडल करणार? तर हे फंड हँडल करतो. हा निधी हँडल करतो. हे राष्ट्रपतीची परमिशन राष्ट्रपतीच्या ताब्यात असते. संचालन अर्थ सचिव राष्ट्रपतीच्या वतीने निधी सांभाळतो कारण की राष्ट्रपती बिझी असतात. स्वरूप काय आहे? तर कार्यकारी कारवाईद्वारे चालवता जातो. कार्यकारी कारवाईद्वारे चालवला जातो. आता एक प्रश्न बघूयात म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर होईल जाते. भारताच्या आकस्मिक निधीबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा निधी राष्ट्रपतीच्या ताब्यात असतो. हा निधी अनपेक्षित खर्चासाठी वापरला जातो. यासाठी संसदेकडून तात्काळ मंजुरी आवश्यक असते. तात्काळ मंजुरी आवश्यक नसते. हे जो टाइम पिरियड असतो ना, या टाइम पिरियड मध्ये संसद मंजूर करू शकते. त्या टाइम पिरियड साठीचा खर्च असतो. पहिलं 1 आणि 2 बरोबर आहे. तिसरं चुकीचं आहे. सो दॅट्स इट मित्रांनो. जर तुम्हाला काही पण डाऊट असतील किंवा माझ्या साइडनं काही इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल ना टीचिंग मध्ये, तर प्लीज मला कमेंट मध्ये किंवा DM मध्ये कळवू शकतात. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.